दिल्लीतनं आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। 101 शेतकऱ्यांच्या गटानं आज दिल्लीकडे पुन्हा एकदा कूच केलेली आहे। अंबालामध्ये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। तर 101 शेतकऱ्यांचा जत्था आता पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करतोय। काही दिवसांपूर्वी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत दिल्लीकडे कूच केलेली आहे। पोलीस त्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। बॉर्डरवर अंबालामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। अश्रुधुरांचा मारा करण्यात आलेला आहे। पाण्याचा फवारा हा मारण्यात येतोय आणि सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण दिल्लीतली पाहतोय। एकशे एक शेतकऱ्यांच्या गटानं आज दिल्लीकडे पुन्हा एकदा कूच केलेली आहे। प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर रामराजे, पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा हा गट दिल्लीकडे कूच करतोय, रोखण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत? बिलकुल, शंभू बॉर्डरवरून दिल्लीकडे हे सगळे शेतकरी निघालेले आहेत आणि 110 शेतकरी आहेत एकूण। आणि ते निघाले असताना संपूर्ण रस्ता जो आहे तो मोठमोठ्या टँकरने अडवण्यात आलेला आहे, मात्र तरी सुद्धा घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून त्यांच्यावर अश्रुधूर सोडलेले आहेत। पाण्याचे फवारे जे आहेत ते वापरण्यात येत आहेत। खरं तर दिल्लीपासून शंभू बॉर्डर हे बऱ्यापैकी लांब आहे आणि परंतु एकदा शंभू बॉर्डरचं जर बॅरिकेड जर तुटले तर दिल्लीमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। शंभू बॉर्डर पासून दिल्लीच्या दिशेने आणखी ठिकठिकाणी बॅरिकेड जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेला आहे। मागील काही दिवसापासून हे संपूर्ण आंदोलन सुरूच आहे, परंतु आता अधिवेशन चालू आहे आणि नेमकं संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्तानं जे चर्चा चालू आहे संसदेमध्ये, अशा चर्चेच्या वेळेसच आंदोलन जे आहे अतिशय उग्र होताना आपल्याला दिसून येत आहे। रामराजे, खरं तर शेतकऱ्यांची काही निवडक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि कमी संख्याबळ करून ते दिल्लीकडे जाणार आहेत, तरी सुद्धा ते कुठेही त्यांना पुढे पाठवण्यामध्ये आता यश येत नाहीये। वारंवार आता पोलीस आणि शेतकरी आपल्याला आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आता 101 शेतकरी पुढे जात आहेत, तरी सुद्धा त्यांना परवानगी नेमकी का मिळत नाहीये? बिलकुल, खरं तर शेतकऱ्यांचं एक डेलिगेशन पाठवावं आणि त्यानंतर सरकार चर्चेला तयार होईल असं सांगितलं जातं, परंतु डेलिगेशन जे आहे ते अगदी काही मोजक्या लोकांचं डेलिगेशन असतं, परंतु 100 पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत ते दिल्लीमध्ये घुसत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या ज्या मागण्या आहेत MSPच्या संदर्भामध्ये, पुन्हा आणखीन जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर कर्जमाफी, ज्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत त्या माफ करणं, अशा अनेक मागण्या आहेत, विनंती आहेत, त्याच्यावर सरकार विचार करत आहे असं सांगितलं जात आहे। आणि म्हणूनच हा द्वंद्व जो आहे तो वाढत चाललेला आहे की थेट दिल्लीमध्ये येऊन आम्ही चर्चा करणार असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे, परंतु एक शिष्टमंडळ आणून शांततेमध्ये चर्चा करावं असं सरकारचं म्हणणं आहे। काही दिवसांपूर्वीची जी बैठक झालेली होती ती निष्फळ ठरली। आता पुन्हा एकदा सरकारकडून बैठकीसाठी काही प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे का? शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी जाणार आहे का? अद्यापही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी जाणार आहे का याच्याबद्दल खात्रीला एक माहिती मिळालेली नाहीये, परंतु नोएडा या भागामध्ये जे की दिल्लीचे बॉर्डरच आहे तिथे एक आंदोलन सुरू होतं। ते आंदोलन मात्र पोलिसांनी तो रस्ता मोकळा केलेला आहे, कारण तो वर्दळीचा रस्ता होता आणि ते आंदोलन जे आहे ते उठवण्यात आलं होतं, संपवण्यात आलं होतं, परंतु शंभू बॉर्डरचं जे आंदोलन आहे ते अद्यापही शांत झालेलं नाही असं म्हणावं लागेल। शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार होतंय का हे बघावं लागणार। निश्चित। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर सर्वतोपरी प्रयत्न हे प्रशासनाच्या वतीनं केले जात आहेत, मात्र तरी सुद्धा आपल्या मागण्या घेऊन हे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं जाण्यावर ठाम आहेत। आपली भूमिका ठाम आहे। 101 शेतकऱ्यांचा गट हा दिल्लीच्या दिशेनं आता कूच करतोय, मात्र दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला जातोय, पाण्याचा फवारा हा मारला जातो आणि दुसरीकडे अंबालामध्ये सुद्धा इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आलेली आहे। 101 शेतकऱ्यांच्या गटानं आज दिल्लीकडे कूच केलेली आहे। अगदी काही दिवसांपूर्वी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं। तर या सगळ्या अपडेटवर आपली नजर असणार आहे। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा NDTV मराठी।